तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल पृथ्वीराज या यूट्यूब चॅनलवर. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा दिवस चौथा. तर आपल्याला आजची सुंदर रूम आपल्याला सोडावी लागणार आहे मॅन्ड्रीममधली, गोव्यातली. खूप छान रूम होती. खूप छान रूम होती. आम्ही एअरबीएनबी केलेलं आणि आता आम्ही स्टेला जाणार आहे कोंडलिमला. तर तिकडे 3 दिवसाचा स्टे आहे, आज उद्या परवा. तर असं आणि मग त्याच्यानंतर सांगू तुम्हाला काय आहे ते. तर आता फर्स्ट थिंग, कॅब बुक केली आहे. इकडे टॅक्सीचे रेट्स खूप जास्त महाग आहेत. काय पण सांगतात. एक 20 किलोमीटरसाठी 1,500-2,000 रुपये सांगत होते. तर बेस्ट ते गोवा माइल्स ॲप आहे, आम्ही तोच केला आहे. बघू आता येते की नाही ते. तो पण जर ॲपमध्ये काय डिफॉल्ट असेल तर काय सांगता येत नाही. तर ॲक्टिवा पण आता मला रिटर्न द्यायची आहे. ॲक्टिवा वगैरे पण आम्ही तिकडेच विकत घेऊ आता. तर चला मित्रांनो, आपला आता आजचा दिवस इकडे संपलेला आहे. म्हणजे हा स्टे आपला इकडे संपलेला आहे. आता आपण जायचं आहे कोंडोलीममध्ये. तर चला आपण आता सो आपण विराज बोलल्याप्रमाणे गोवा माइल्समध्ये आपण कॅब बुक केलेली. ती कॅब काय आलीच नाही. आपण एक दिवस आधी बुक केलेली तरीही ती आली नाही. सो लास्ट ऑप्शन आपल्याकडे इथे जे नॉर्मल आपले लोक आहेत, ज्यांचे आहेत कार रेंटल, आपण त्याच्यातच बुक केली. सो तुम्हाला पण एक सजेशन आहे, कधी पण ते ऑनलाईन ॲपवर जाऊ नका. ते इन्स्टाच्या रील्स वगैरे येतात, सो त्याच्यावरही विश्वास ठेवू नका. सो या आणि इथे नॉर्मल माणसांकडेच बुक करा. बिकॉज आमचा पूर्ण वेळ आम्ही लिटरली असे बसलो आहे बाहेर, आम्ही त्या ऑनलाईन ॲपच्या भरोश्यावर राहिलो म्हणून. सो हे तुमच्यासाठी पण एक आमचं सजेशन असेल. सो नका ठेवू विश्वास आणि आपल्या नॉर्मल लोकांकडनं करा. सो बघू आता, ती गाडी आली आहे. सो आपण जाऊ आपल्या नेक्स्ट डेवर. तर मित्रांनो, जर आपण टाईम वेस्ट नाही केला, डायरेक्ट आलो आहे आपण डायरेक्ट कोंडोलीममध्ये. टॅक्सी भेटली, सॉरी टॅक्सी आपण केली. हां, गोवा माइल्स काही येत नाहीत हे वगैरे फालतू ॲप आहे तो. तर आता तुम्हाला मी छोटासा रूम टूर दाखवतो. तर हा आहे डोर स्टार्टिंग. ओके, इथे पूजा बसली आहे, टी व्ही वगैरे या साईडला सोफा, AC, या साईडला मिरर. इथे सगळे इलेक्ट्रॉनिक आयटम आहेत. फ्रीज आहे, गॅस आहे, ओव्हन आहे, वॉशिंग मशीन आहे. या साईडला जेवणासाठी डायनिंग टेबल. हा बेडरूम आहे एक. आणि वॉशरूम नीट आणि क्लीन आहे, मस्त आहे, प्रॉपर एकदम. या साईडला हे आहे आमचा व्ह्यू, बाल्कनी व्ह्यू. ग्राउंड फ्लोअर भेटला आहे आम्हाला. या साईडला पण सेम. आणि मे बी पूल अंडरग्राऊंड आहे. तर आम्ही जेव्हा पूलमध्ये जाईल तेव्हा तुम्हाला पूलचा व्ह्यू दाखवेल. तर मित्रांनो, ही पण प्रॉपर्टी आम्ही एअरबीएनबीच केलेली. छान आहे ही पण प्रॉपर्टी. प्राईस वगैरे तुम्हाला एअरबीएनबीजवर भेटेल, कारण ते सीझननुसार त्यांचे प्राईस चेंज होत असतात. छान आहे प्रॉपर्टी, खूप आवडली, मस्त, खूप 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 आवडली. तर चला आता मित्रांनो, आपण पहिलं आता काय करायचं, तर पहिलं आता आपल्याला जायचं आहे, तयारी करू, जरा काहीतरी खाऊया आणि ॲक्टिवा वगैरे काहीतरी घेऊया. कारण आज पण आपल्याला खूप फिरायचं आहे. 3 दिवस आपण आता इथेच आहे. 3 दिवस आपल्याला खूप फिरायचं आहे. तर चला पटापट आपण आता तयारी करू आणि बाहेर जाऊ. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे पूल एरियामध्ये. तुम्ही पूल बघू शकता, इन्फिनिटी पूल आहे. छान आहे, इन्फिनिटी पूल आहे या साईडला. आम्ही रूममधनं पण या साईडला येऊ शकतो. छान आहे पूल एरिया वगैरे. एक स्मेल कसला येतो आहे ना. तर असा होता हा पूल एरिया. प्रॉपर्टी मित्रांनो खरंच खूप छान आहे, एकदम शांतता आहे. आमचाच आवाज इथे आहे फक्त. पूजाला पण प्रॉपर्टी खूप आवडली. पूजा अशी
कावरी बावरी झाली आहे. बोलते किती छान आहे प्रॉपर्टी, शांतता आहे, हे ते छान आहे मित्रांनो. एकदम पूर्ण हा विलाच आहे आणि विलामध्ये एक सेपरेट रूम आहेत. हा असा एक विला आहे. येस, आणि या विल्यामध्ये असे बरेच रूम्स आहेत. छान आहेत मित्रांनो, आवडलं मला खरंच. मी खूप हे आहे हॅपी की आम्ही आधीच बुकिंग केली, नाहीतर भेटली नसती. कारण आत्ता आम्ही जर एक्सटेंड करायला गेलो तर नाही भेटत आहेत असं. तर चलो आता तर मित्रांनो एक आपण ही ॲक्टिवा नाही सॉरी फसिनो घेतली आहे पुढच्या 3 दिवसासाठी आम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी. एकदम गोवन कलर, येल्लो टटीफ येल्लो, छान आहे. फसिनो मला फक्त गोव्यातच चालवायला भेटते, मला मुंबईमध्ये जास्त नाही दिसत आणि छान दिसते एकदम असे गोवन लुक असतो. सो गाईज वेलकम टू कॉन्डलिम. आम्ही आता मस्त निघालो आहे, अशा गल्लीमध्ये फिरतो आहे, छान कॉन्डलिम एक्सप्लोअर करतो आहे एकदम छानपैकी. तर आता फर्स्ट आम्ही गाडीमध्ये आम्ही पेट्रोल भरतो आणि मग आपण फिरूया, कारण गाडीमध्ये हे अजिबात पेट्रोल देत नाही. तर पेट्रोल पंप आम्ही शोधतो आहे आणि आमची पूजा मॅडम गाडी चालवते आहे. भीती वाटते पूजा चालवताना गाडी. नाही चांगली चालवते माझी बायको, गाडी चांगली चालवते. तर आता आपण जाऊया जेवायला, कारण आपण जेवण शोधतो आहे. जेवण एकदम इथे शोधावं लागतं आहे, कारण इथे खूप हॉटेल आहेत, कुठे चांगलं भेटेल कुठे नाही असं झालं आहे. बघूया तर चांगला कुठे हॉटेल भेटलं तर पटापट जेवूया आपण. आपण आता सगळे हॉटेल्स शोधत आपल्याला इंडियन फूड पाहिजे होतं. सो हॉटेल भेटलं आपल्याला, खूप छान आहे. विराज आता बघतोय मेनू, छान आहे म्हणजे खूप ॲम्बिशन त्यांचं, खूप असं म्हणजे त्यांचं कॅथलिक लोकांचं असतं ते तसं आहे, बघू शकता. खूप छान आहे. आता लेट्स सी जेवण कसं आहे. सो आपण टेस्ट करू आणि तुम्हाला सांगतो आम्ही कसं आहे. सो आपलं चिकन मसाला आणि चपाती आलेली आहे. हां, तर ॲक्च्युली आम्ही आज चिकन का खाल्लं, बिकॉज माझा एक मित्र आहे सिद्धांत वाडेकर, तुम्ही ओळखता. तर तो आम्हाला उद्या बोलला आहे की पणजीला जाऊन उत्तेकर मेवी काहीतरी खानावळ आहे, तिकडे जाऊन मच्छी खा. नंतर आम्ही आज मच्छी खाणार होतो, तर आता त्याच्या बोलण्यावरनं आम्ही उद्या गेलो आहे, उद्या तिकडे चाललो आहे. जर खराब भेटलं तर वाड्या काय खेळणार नाही तुम्ही. तर बघू आता मित्रांनो, उद्या तिकडे जाऊन मच्छी खायची आपल्याला. आज आम्ही म्हणून चिकन खातो आहे. तर मित्रांनो आत्ता आम्ही झोपलो होतो, छान झोप लागली एकदम मस्त. AC वगैरे चिल्ड झाला होता आणि प्लेझंट वातावरण एकदम. तर आता आम्ही आमची स्वारी निघालेली आहे कोंडलिम बीचला सनसेट बघायला. आता आपण पटकन जाऊया आणि सनसेट बघूया छानपैकी आरामात एकदम पीसमध्ये. आपण आता शाईक्सवर बसलेलो आहे अशा प्रकारे. पूजा इथे कैरी खाते आणि सनसेट होतो आहे. आता किती छान सनसेट होतो आहे. एकदम परफेक्ट, एकदम वातावरण एकदम परफेक्ट, गाणी एकदम परफेक्ट, वाईफ एकदम परफेक्ट, सगळे एकदम परफेक्ट. बोललो मी वाईफ पण परफेक्ट. पहिला बोललेला पटतच नाही कधी, काय बोलणार. तर आता आम्ही आमचा थोडा टाईम, पर्सनल टाईम आम्ही एन्जॉय करतो आणि सनसेट आम्ही एन्जॉय करतो. बाय. तर मित्रांनो
आपण आता आत आलेलो आहे इकडे शॅक्सच्या आत आलो आहे. आम्ही बाहेर बसलेलो आता आत आलो आहे बिकॉज एक काम होतं. पूजा आमची फूड मसाज घेते. कसं वाटतं पूजा? मजा करते पूजा एकदम रिलॅक्स वाटतं तिला खूप. तिला आवडतं, मला नाही आवडत त्या गोष्टी. सो तिला बरं वाटण्यासाठी आपण करतो आहे बस दॅट्स इट. बाकी आता आम्ही तिथं झालं की 15-20 मिनटाचं असेल तिचं, मग आम्ही बाहेर जाऊ. आणि बाहेर म्हणजे थोडं मार्केटमध्ये फिरू वगैरे आणि मग मोस्टली रूमवरच जाऊ आणि लेट्स सी मग काय ते. मी मस्तपैकी थाई मसाज घेतला आहे. खूप भारी वाटला एक्सपिरियन्स. मी बोलेल सगळ्यांनी इकडे येऊन नक्की घ्या. जस्ट 500 रुपीजचे खूप छान रिलॅक्स वाटतं. आता बघू शॉपिंग आम्ही कधी स्टार्ट करतोय. तर मित्रांनो बीच नंतर आम्ही डायरेक्ट थोडी शॉपिंग केली आणि घरी गेलो. काजू वगैरे घेतले फॅमिलीसाठी, सगळं झालं आणि घरी गेलो. थोडा टाईमपास केला. बिग बॉस बघितलं. मराठी बिग बॉस चालू आहे. फुल फॉर्ममध्ये आहे मराठी बिग बॉस. मराठी बिग बॉस बघितलं आणि आम्ही आलो होतो जेवायला. तर जेवायला आम्ही प्रॉपर लोकल असं शॉप बघितलं आहे. हे असं शॉप आहे बावरची बिर्याणी मस्त. मित्रांनो गर्दी बघा कशी डेंजर आहे. तर अशी मस्त अशी गर्दी आहे त्या साईडला. तर बघू कसं आहे काय, आम्हाला माहीत नाही. डायरेक्ट आलो, डायरेक्ट घुसलो आणि आता बिर्याणी ऑर्डर केली आहे. तर बिर्याणी कशी आहे काय आहे हे आहे ते आहे. तर आवडली तर परत घेऊ. एकच डिश मागवली आहे. जर आवडली तर परत मागवू, नाहीतर मग हॉटेल आम्ही जेवणाचं चेंज करू. आम्ही टेस्टसाठी मागवली आहे. तर मित्रांनो बघूया तर कशी आहे. मला तर वास वगैरे असा आवडला आणि लोक एवढी आहेत काय सांगू तुम्हाला भाई. वेटिंग आहे, लिटरली वेटिंग. बघू आता पट्टापट आपण जाऊया आणि बिर्याणी खाऊया. तर मित्रांनो ह्याच्यात 1 2 आणि 3-4 पीस आहेत फक्त बस. तुझ्या टेस्ट कशी आहे? येस. झालं आपलं जेवण प्रॉपर आणि आम्ही पुढे गेलो होतो जरा आईस्क्रीम घ्यायला. तर मी घेतलं आहे अमूलचं ट्रायकोन आणि पूजाने घेतलं आहे आंबा. डायरेक्ट आंबा आईस्क्रीम. जानेवारीमध्ये पूजा आंबा खाते. काय बोलणार. हां पण छान आहे. इकडची लोकल आहे की माहीत नाही, पण होक्को नावाची कंपनी होती. आता माहीत नाही ती कंपनी बाहेरची आहे की इकडची आहे, पण आईस्क्रीम बिल्ला आहे भाई. खतरनाक आईस्क्रीम आहे. तसं आम्ही आईस्क्रीम खाऊया आणि आपण आता ब्लॉग इथेच एंड करूया. कारण आता काय ह्याच्यानंतर बिग बॉस बघू आणि थोडा वेळ झोपू बस. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. बाय. मस्त आहे.